आणि आता पाहूयात महापास्ट 100 बातम्या। वेषांतर करून आणि नाव बदलून दिल्लीत गेल्याचा आरोप खोटा। अजित पवारांकडून आरोपाचं खंडन। वेश बदलून दिल्लीत गेलो असेल तर संसदेने तपासावं, पवारांचं वक्तव्य। वेषांतराचा आरोप सिद्ध झाला तर मी राजकारण सोडेन, अजित पवारांचं वक्तव्य। तर आरोप सिद्ध नाही केले तर राजकीय संन्यास घ्या, आरोप करणाऱ्यांना अजित पवारांचं आव्हान। माझ्या घरावर ईडी कधीही छापा टाकू शकते, ईडीतील सूत्रांनी मला सांगितलंय। दोघांपैकी एकाला माझं संसदेतील भाषण आवडलं नाही, भाषणामुळेच माझ्यावर कारवाई होऊ शकते, राहुल गांधींचा खळबळजनक दावा। सरकार विरोधात बोलतोय म्हणून आमच्यावर हल्ले होऊ शकतात, राहुल गांधींसह आम्हाला पुन्हा कारवाईला सामोरं जावं लागेल, संजय राऊतांचा आरोप। राज्यात घटनाबाह्य सरकार, गुंडगिरीला पोसणारं सरकार। राज्यातील गुंडगिरीचं नियंत्रण दिल्ली, गुजरातमधून होत आहे। मिटकरी आव्हाडांवर झालेल्या हल्ल्यावरून राऊतांची टीका। जय मालोकार अजित पवार गटात येणार होता, मनसेतून अजितदादा गटात येणार असल्यानं मालोकारवर दबाव आणला। जय मालोकारच्या मृत्यूवरून अमोल मिटकरींचं मनसे नेत्यांवर गंभीर आरोप। संभाजीराजे छत्रपतींवर एकेरी बोलणं हा राजघराण्याचा अपमान। संभाजीराजेंचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध। जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। शरद पवारांची आधीपासूनच पक्ष फोडणं, लोकांना पाडणं अशी रणनीती। शरद पवारांकडूनच अजितदादा आणि आम्ही फोडाफोडीचं राजकारण शिकलो। शरद पवारांनी आता घरफोडीचा कार्यक्रम सुरू केलाय, धर्मराव बाबा आत्राम यांची टीका। निवडणूक आल्यानं लाडकी बहीण आठवली, 2 महिने पैसे देतील आणि नंतर पळून जातील। निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। मुंबई ठाण्यात लोकसभा निवडणुकीत संथगतीनं मतदान झाल्याचा ठाकरेंचा आरोप। मुंबई उपनगर ठाण्याचा अहवाल आयोगाकडे सादर, ठाकरेंवर कारवाईबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात, सूत्रांची माहिती। काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींना मतदारसंघात विरोध, एका बैठकीत स्थानिकांनी सिद्दीकींच्या हातातून माईक हिसकावला। मतदारसंघातील नागरिकांचा झिशान सिद्दीकींवर आरोप। सर्व पक्षांआधी महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल, तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा, तेच उमेदवार जाहीर करतील। जागा वाटपावर उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। मनसे पुणे शहरातील 8ही विधानसभा मतदारसंघ लढवणार, राज ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना। अमोल मिटकरींच्या वक्तव्याविरोधात मनसे आक्रमक, मुंबईत येताना सांगून ये तुझा मानखुर्दमध्येच समाचार घेणार। मानखुर्दमध्ये मनसेचा अमोल मिटकरींना बॅनरमधून इशारा। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज सिल्लोडमध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होणार। 60,000 महिलांना बसण्यासाठी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था। संभाजीनगर आणि धाराशिवच्या नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। नामांतर प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। मनोज जरांगे पुण्याच्या कोर्टात हजर, जरांगेंवर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप, कोर्टात युक्तिवाद सुरू। मराठा समाज मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलला गेलाय, मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाची गरज, राज्य मागासवर्ग आयोगाचा उच्च न्यायालयात दावा। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून 4 सदस्यीय छाननी समिती स्थापन, समितीच्या शिफारसीनुसार संसदीय मंडळाकडून उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार। दिल्ली कोर्टानं जामीन फेटाळताच पूजा खेडकर फरार झाल्याची माहिती, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी दिल्ली क्राईम ब्रांचकडून पूजाला अटक होण्याची शक्यता, परदेशात पळून गेल्याची शक्यता। राज्यात जून आणि जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस, 453 मिलीमीटर पावसाची नोंद, सरासरीत 1.8% इतकी वाढ। राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात मध्यम स्वरूपाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज। कोयना धरणातून 52,100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, धरणाचे दरवाजे 10 फूट 6 इंचानं उघडले, कृष्णा कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील चास कमांड धरण 95.30% भरलं, पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात कोसळणाऱ्या पावसामुळे धरणं भरली, पुण्यातील पश्चिम पट्ट्यात 614 मिलीमीटर पावसाची नोंद। गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग, धरणाच्या 4 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी कायम, 24 तासात 95 मिलीमीटर पावसाची नोंद, सलग 4थ्या दिवशी पावसाची हजेरी। इचलकरंजीतील शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीच्या पुलावरून जाताना कृष्णा नदीत
ट्रॅक्टर वाहून गेला। ट्रॅक्टरमध्ये असलेल्या 8 जणही वाहून गेल्याची माहिती। खासदार अनुराग ठाकूरांच्या निषेधार्थ काँग्रेसची चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत निदर्शने। शिवानी वडेट्टीवारांच्या नेतृत्वात आंदोलन। साताऱ्यातील पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर पाचगणी भागातील रस्त्याची चाळण। ठाकरे गटाचं रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन। चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी। वर्ध्यात अनुराग ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेसचं धरणे आंदोलन। केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। वर्ध्यात आर्वी तालुक्यातील रोहणामध्ये काँग्रेसचं आंदोलन। अनुराग ठाकूरांनी राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध। भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी। जळगावमधील मंगळग्रह मंदिर आणि मुक्ताई मंदिराचा मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेत समावेश करण्याची विश्वस्तांसह भाविकांकडून मागणी। अमळनेरमध्ये स्वयंभू मूर्ती असलेलं जगातलं एकमेव मंगळग्रह मंदिर। पुणे जिल्ह्यातील श्रीरामनगर गावातील पाण्याच्या टाकीचं काम 8 महिन्यांपासून बंद। ठाकरे गटाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग। पारधी समाजाला विविध महसूल कागदपत्रांसाठी कराड तहसीलमध्ये विशेष कॅम्पेनचं आयोजन। रेशन कार्ड, रहिवासी दाखल्यासह इतर 90 महसूल प्रमाण कागदपत्र देण्यात आले। महावितरणच्या समस्यांबाबत आमदार नितेश राणेंनी कणकवलीत अधिकारी आणि सरपंचांची बैठक बोलावली। बैठकीत महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त। समस्या तत्काळ निवारणाच्या राणेंच्या सूचना। खासदार अनिल बोंडेंच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या होर्डिंग्जवर बोंडेंचा हिंदू शेर असा उल्लेख। अमरावती शहरात बॅनरबाजी। हत्या करणाऱ्या आरोपीचं वकीलपत्र न घेण्याचा बुलढाण्यातील शेगाव बार असोसिएशनचा निर्णय। आरोपीचं वकीलपत्र कोणीही दाखल करणार नाही। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मराठीतून भरलेले अर्ज बाद होणार नाही। बुलढाण्याच्या महिला आणि बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यास कमी प्रतिसाद। लातूर महापालिकेकडून अनेक प्रभागातील सुविधा केंद्र बंद। योजनेसाठी अर्ज करण्याचं मनपाचं आवाहन। बुलढाण्यात दिव्यांग नागरिकांचा एसडीओ कार्यालयावर धडक मोर्चा। दिव्यांग नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याची आंदोलकांची मागणी। मागण्या मान्य झाल्या नाही तर 15 ऑगस्ट पासून उपोषणाचा इशारा। अमरावतीत कोरोनाचे 6 पॉझिटिव्ह रुग्ण। 140 नमुन्यांपैकी 6 नमुने पॉझिटिव्ह। जिल्हा सामान्य रुग्णालयात 7 रोगाचे रुग्ण वाढले। एसटी महामंडळाला अच्छे दिन येण्यासाठी प्रयत्न केलेल्या कामगारांचा सन्मान। चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार। महामंडळाची आर्थिक स्थिती पुन्हा सुधारू लागली। पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न। ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी आर्थिक परिस्थितीचे मूल्यमापन करून दिलासा देण्यासाठी प्रयत्न करू। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं आश्वासन। सोलापूरमध्ये 7 ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली। माढा तालुक्यातून हजारो मराठा बांधव जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीला जाणार। सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्धार। अमरावतीत कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड प्रक्रिया। राज्यातील पहिली सुरुवात अमरावतीत। 30 जागांकरता नियोजन भवनात मुलाखती। कल्याण ग्रामीण भागातील उंबारलीतील जागा सर्वेक्षणात शेतकऱ्यांचा कडाडून विरोध। हातात डिझेलनं भरलेले कॅन घेत शेकडो शेतकऱ्यांचा गोंधळ। डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्यात केडीएमसी कर्मचाऱ्यासह 4 साथीदारांविरोधात खंडणीचा गुन्हा। 41 लाख रुपये रोख आणि 4 सदनिका घेतल्याचा आरोप। परभणीच्या पूर्णा शहरातील मुख्य बाजारपेठेत भटक्या श्वानांचा हैदोस। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नगरपालिका प्रशासनाचं दुर्लक्ष। लातूरच्या अहमदपूरमधील वरवंटी शिवारात आढळली 150 किलो वजनाची 6 फूट लांब मगर। प्राणीमित्रांकडून मगरीला पकडण्यात यश।